ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आता आपण गीतेच्या अगदी टोकाला आलो आहोत. शेवटून दुसरा म्हणजे 17वा अध्याय आज आपण निरूपणासाठी घेणार आहोत. विनोबा भावे या अध्यायाला कार्यक्रम योग असं म्हणतात. कारण काय, तर या अध्यायात गीता रोजचा कार्यक्रम सुचवते असं त्यांचं म्हणणं आहे. आपली वृत्ती प्रसन्न आणि मोकळी राहावी असं वाटत असेल तर आपण आपल्या वागण्याला नियम घालून घेतले पाहिजेत. म्हणजे आपण आपलं वर्तन बांधून घेतलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपला अनुभव काय सांगतो रोजचा. आपण जर रोज एकाच रस्त्याने फिरायला जात असलो तर रस्त्याकडे लक्ष न देता मनाने विचार करत करत आपल्याला सहज फिरता येतं. पण जर रोज नवीन रस्ता फिरण्यासाठी निवडला तर रस्त्याकडेच आपल्याला लक्ष द्यायला लागेल आणि मग मन काही मोकळं राहणार नाही, त्याला काही मोकळीक देता येणार नाही. तात्पर्य काय की आयुष्याचा बोजा किंवा भार न वाटता आपल्याला आनंद मिळवायचा असेल तर आपण आपलं वागणं नियमबद्ध केलं पाहिजे. 16वा आणि 17वा अध्याय हे परिशिष्टाप्रमाणे आहेत हे आपण बोललोच आहे मागे. म्हणजे 9व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं होतं की तू जे जे खाशील, जे जे हवन करशील, जे जे दान करशील किंवा जे जे तप तू आचरशील ते सगळं मलाच अर्पण कर. बस हाच विषय 17व्या अध्यायाचा विषय आहे. म्हणजे काय तर आहाराविषयी, यज्ञाविषयी, दानाविषयी, तपाविषयी आणि हे सगळं काही भगवंताला अर्पण करण्याविषयी सविस्तर विवेचन या अध्यायात येणार आहे. ज्ञानेश्वर महाराज तर गीतेबद्दल बोलताना काय म्हणतात की गीता हा एक महासागर आहे. त्यात कितीतरी असंख्य मणी, रत्न केवढं तरी आहे की जितकं वेचून घ्याल तेवढं कमीच आहे. पण त्यात एक शिंपलं आहे. शिंपल्यात काय आहे तर सद्गुणरूपी मोती भरलेले आहेत. आणि हे मोती किंवा हा शिंपला आपण 16व्या अध्यायात पाहिला बघा. 16व्या अध्यायात जे दैवी संपत्तीचे गुण सांगितले होते की नाही, 26 गुण सांगितले होते, ते सगळेचे सगळे हे गुण म्हणजे मोती आहेत आणि ते शिंपल्यात भरलेले आहेत असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. गीतेतला प्रत्येक अध्याय हा जो आहे हा पुढच्या अध्यायाला जन्म देतो. म्हणजे काय, त्या मागच्या अध्यायात असं काही म्हटलेलं असतं की ज्याच्यामुळे अर्जुनाला काहीतरी प्रश्न पडतो आणि मग तो प्रश्न विचारल्यावर त्याचं विवेचन पुढे सुरू होतं. इथंही असंच झालंय. 16व्या अध्यायाच्या शेवटी म्हणजे शेवटच्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले होते की कर्तव्य आणि अकर्तव्य हे ठरवताना तू शास्त्रालाच प्रमाण मानून शास्त्रविधीने सांगितलेलं कर्म कर. हे सगळं खरं आहे, ऐकायला ठीक आहे. पण त्यामुळे अर्जुनाला प्रश्न असा पडला की पण जर अगदी श्रद्धापूर्वक कर्म करतानाही म्हणजे मनात अगदी श्रद्धा भरलेली आहे, अगदी श्रद्धापूर्वक असं एखादं कर्म केलंय, पण समजा अज्ञानाने किंवा अकल्पित अशा कुठल्या तरी कारणाने चुकून शास्त्रविधी सुटला गेला तर श्रद्धेत काही कमीपणा येतो का, असा त्याचा प्रश्न आहे. म्हणजे मग ती त्या माणसाची श्रद्धा कोणत्या प्रकारची समजायची, सात्विक, राजस का तामस. आता हा जो प्रश्न आहे हा आपल्याला सुद्धा पुष्कळदा पडतो. विशेषतः परंपरागत पूजा अर्चा, काही विधी किंवा समारंभ पार पाडत असताना इतरांचं ऐकावं तर ज्येष्ठ लोकातही काहीतरी वेगवेगळी मतं दिसतात. मग काय बरोबर आहे काय चूक आहे हे ठरवणं अगदी कठीण होऊन जातं. शिवाय ज्या हेतूने ही पूजा किंवा समारंभाचा घाट घातलेला असतो तो हेतू साध्य होईल की नाही अशी काळजी आपल्याला लागते. काही चुकलं तर अशी भीती मनात उभी राहते. मग ज्याला शास्त्र माहिती नाही पण अंतःकरणात श्रद्धा आहे अशा माणसाची श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे असा अर्जुनाचा प्रश्न आहे. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भगवंतांनी आधी श्रद्धेचे प्रकार सांगितले आणि ते सांगत असतानाच त्यांनी काय सांगितलं की श्रद्धा ही स्वभावज असते. ती स्वभावज असते म्हणजे स्वभावाप्रमाणे असते असं सांगून टाकलं. याचा अर्थ असा की कोणतंही कर्म करताना शास्त्रविधी पाळला किंवा चुकीने नाही पाळला गेला तरी तेवढ्याने स्वाभाविक श्रद्धा काही बदलत नाही. म्हणजे विधी बिघडला की सगळं बिनसलं असं होत नाही. विधी बिघडला म्हणून लगेच सात्विक श्रद्धा घसरून राजस झाली किंवा तामस झाली असं काही होत नाही, अशी काही काळजी करू नये. म्हणून भगवंतांनी आता श्रद्धेचं स्वाभाविक स्वरूप सांगायला सुरुवात केली. भगवंत म्हणतात श्रद्धा 3 प्रकारची असून ती माणसाच्या स्वभावावर अवलंबून असते.
कोणतं अनुष्ठान करायचं, कसला यज्ञ करायचा, कोणत्या देवतेला पूजायचं, हे सगळं माणूस आपापल्या स्वभावाप्रमाणे ठरवतो. त्यातच त्याची श्रद्धा व्यक्त होते असं भगवंत म्हणतात. मनुष्य प्राणी हा श्रद्धामयच आहे. ज्याची जशी श्रद्धा तशीच त्याची प्रकृती, किंवा ज्याची जशी प्रकृती तशी त्याची श्रद्धा असते असं भगवंताचं म्हणणं आहे. आता भगवंत काय म्हणतायत की मनुष्य प्राणी हा श्रद्धामयच आहे. आपल्याला असं वाटतं की नाही, कितीतरी आम्ही डोळ्यांनी बघतो की अश्रद्ध माणसं कितीतरी दिसतात आम्हाला. पण असं नाहीये. अश्रद्धा असली, आपल्याला वाटत असली की त्यांची देवावर श्रद्धा नाहीये, पण ती कशावर ना कशावर तरी असतेच. आणि त्यामुळे ही जी अश्रद्धा आपण असं म्हणतो ती खरं श्रद्धावानच असतात. काहीतरी स्वभाव त्या माणसाला असतो आणि त्याप्रमाणे त्याची तशी श्रद्धा असते. फक्त देवावर नाही तर वेगवेगळ्या गोष्टींवर असते. प्रत्येक मनुष्य श्रद्धामय असतो हा अतिशय श्रेष्ठ सिद्धांत भगवंतांनी इथे सांगितलाय. खरं तर श्रद्धा हा सत्वगुणाचा विषय आहे. पण अंतःकरणाच्या धर्माप्रमाणे ही श्रद्धा वेगवेगळी रूपं धारण करते. यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सुंदर दृष्टांत दिलेत. म्हणजे गंगेचं पाणी त्यांनी काय दिलंय दृष्टांत, की गंगेचं पाणी अतिशय पवित्र आहे. पण ते गंगाजल जर दारूच्या भांड्यातून दिलं तर ते घेता येईल का आपल्याला, म्हणजे पवित्र समजून घेता येईल का? किंवा चंदनाचा स्वभाव बघा, तो थंड आहे. पण ते जर चंदन जे लाकूडच असतं ते पेटवून दिलं, त्याचा आगीशी संबंध आला तर तेही जाळायचं काम करेल. म्हणून श्रद्धेचे सात्विक, राजस आणि तामस असे जे भेद होतात ते अंतःकरणामुळे होतात. म्हणजे अंतःकरण मलिन असेल तर श्रद्धा मलिन होते. तामस श्रद्धा तमोगुणाहून किंवा राजश्रद्धा रजोगुणाहून वेगळी नसते. म्हणजे काय, त्रिगुणांचं जे प्रमाण अंतःकरणात असेल तो त्या माणसाचा स्वभाव बनतो. म्हणूनच जो मनुष्य ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. सात्विक श्रद्धा असलेला माणूस सात्विक असणार आणि त्याच्या हातून जे कार्य घडेल किंवा कर्म घडेल तेही त्याच्या स्वभावाप्रमाणेच असणार. मग एखाद्याचा स्वभाव सात्विक, राजस किंवा तामस कसा आहे हे कसं ओळखायचं? तर माणसाच्या स्वभावाप्रमाणे त्याचं आचरण, आवडीनिवडी असतात, त्यावरून माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव म्हणजे त्याची श्रद्धा कशी आहे हे आता भगवंत सांगतायत. माणसाचं आराध्य दैवत कोणतं, माणसाचं श्रद्धास्थान कोणतं, तो जर तप करत असेल तर त्या तपाच्या स्वरूपावरून किंवा त्याच्या आहारासंबंधीच्या आवडीनिवडीवरून, तो यज्ञ कसा करतो त्याच्यावरून, तो दान करत असेल तर ते दान कसं करतो त्या रीतीवरून माणसाच्या स्वभावाची म्हणजे श्रद्धेची पारख होते. म्हणून भगवंत आता या सगळ्याचं सविस्तर विवेचन करणार आहेत. शिवाय कायिक, वाचिक आणि मानसिक तपाविषयी तपशीलवार माहिती भगवंत आता देणार आहेत. यज्ञ, दान, तप याचं आचरण करत असताना त्रुटी राहू शकतात. म्हणून ओम तत्सत या तिन्ही पदांचा अर्थ आणि त्याची सार्थकता भगवंत आपल्याला ह्याच अध्यायात सांगणार आहेत. भगवंत म्हणतात, सात्विक लोक काया वाचा मनाने देवाची पूजा करतात. अर्थात या पूजेत नुसती देवघरातल्या मूर्तींची हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा करणं एवढाच अर्थ नाहीये. सात्विक लोक अजून कशाची पूजा, म्हणजे सगळे काही मूर्तीपूजक असतील असं नाही. ते काय करतात, महात्मे, महापुरुष, संत यांचं मोठेपण, श्रेष्ठत्व समजून घेऊन, जाणून त्यांच्या पुढे नतमस्तक होणं, त्यांचा आदर्श स्वतःत मुरवण्याचा प्रयत्न करणं, श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक त्यांचा उपदेश मानून त्याप्रमाणे वागणं किंवा त्यांना शरण जाणं, ही सुद्धा देवाचीच पूजा झाली. म्हणजे मूर्तीपूजेबरोबरच माणसाच्या श्रेष्ठत्वाची पूजा आणि आपलं आचरण त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे किंवा त्यांच्या शिकवणीप्रमाणे ठेवणं, ही सुद्धा देवाची म्हणजे माणसातल्या देवत्वाची पूजा. आता देवपूजा म्हणजे तरी काय असतं खरं, तर स्मरण, चिंतन आणि ध्यान. ही पूजा जप करूनही करता येते. म्हणजे दरवेळेस काही हळद, कुंकू, गंध असं घ्यायलाच पाहिजे असं नाही. जप करून करता येते, मानस पूजा करता येते. अशा तऱ्हेने जे देवांचं पूजन करतात ते सात्विक लोक असतात किंवा सात्विक हे देवांना भजतात. आता राजसिक लोक कोणाला पूजतात, तर राजसिक जे लोक आहेत, राजसी स्वभावाचे जे लोक आहेत ते यक्ष आणि राक्षसांचे पूजक असतात. म्हणजे काय, तर यक्ष हे चमत्कार करतात, तर राक्षस हे अतिशय उग्र असतात. त्यांचा सामान्य माणसाला धाक असतो. म्हणजे राक्षस आपण म्हणतो की नाही, राक्षसी वृत्तीचा मनुष्य आहे हा अगदी, असं आपण सहज बोलतो.
तर तसं यक्ष आणि राक्षसांची ते पूजा करतात. राजस यक्ष राक्षसांचं पूजन करतात याचा अर्थ काय, तर एकतर ते चमत्काराच्या किंवा उग्रतेला मान देतात. म्हणजे चमत्काराला तरी मान देतात किंवा उग्रतेला. त्यांच्या पुढे नम्र होतात किंवा ते स्वतःच चमत्कार करायला लागतात किंवा उग्र वाकून लोकांना नमवतात. काही राजस लोक चमत्कार पाहून चकित होतात किंवा काही जे आहेत ते उग्र, म्हणजे दुसरे जे असतात ते उग्रतेपोटी भीतीपोटी त्यांची पूजा करतात. म्हणजे चमत्कार करणारे साधू, पैसे दुप्पट करून देणारे कपटी लोक यांच्या पुढे ते नमतात किंवा त्यांच्या भजनीला तरी लागतात किंवा स्वतःच तसलं काहीतरी करतात. मग तामसी लोक कशाची पूजा करतात, तर ते प्रेतांची आणि भूतांची पूजा करतात असं भगवंतांचं म्हणणं आहे. याचा अर्थ काय, दोन प्रकारे होतो की स्मशानात विशिष्ट प्रेतांची, कवट्यांची पूजा किंवा थडग्यांची पूजा केली जाते बघा, तशी पूजा, किंवा वामाचारी तांत्रिक असतात त्यांना या पूजा आवडतात. आणि दुसरा अजून एक अर्थ असा आहे की भूतांची पूजा करतात म्हणजे काय, तर जडद्रव्यांची पूजा म्हणजे शरीराची पूजा करणं. शरीर म्हणजे प्रेतच असतं की आत्म्याशिवाय असलेलं शरीर हे प्रेतच असतं. त्याला शृंगारण्यात आयुष्य घालवणारे, मन बुद्धीचा विकास झाला नाही तरी चालेल पण शरीराला नटवण्यातच आयुष्य घालवणारे, फक्त पैसा मिळवण्यासाठी रात्रंदिवस धनाचाच विचार, धन तरी काय आहे, जड आहे, जड प्रकृती आहे, तर धनाचाच विचार करणारे सगळे जडाची म्हणजे भूतांचीच पूजा करतात. त्यांची दृष्टी जडाच्या पलीकडे जात नाही. ही पूजा तामस पूजा किंवा तामसी लोकांची पूजा झाली. यापुढे आता माणसाचा आहार हा कसा असतो, तर तो 3 प्रकारचा असून तोही आहार सुद्धा सात्विक, तामस आणि राजस असतो. आणि कोणत्या लोकांना कोणता आहार आवडतो हे पाहून आपण म्हणजे सात्विक जे लोक आहेत त्यांना सात्विक आहार आवडतो, राजसिक जे लोक आहेत त्यांना राजस आहार आवडतो आणि जे तामसी लोक आहेत त्यांना तामस आहार आवडतो असं भगवंतांचं म्हणणं आहे. खरं तर आपल्या मनात विचार येईल की आहाराचं विवरण ह्या अध्यात्मशास्त्राच्या ग्रंथात का बरं भगवंतांनी घातलं असेल. त्याचं उत्तर असं आहे की माणूस हा मनाच्या पातळीवर जगणारा प्राणी आहे आणि मन, माणसाचे विचार हे अन्नातून तयार होतात. आहारामुळे शरीराचं पोषण तर होतच पण मन आणि बुद्धीवरही अन्नाचा परिणाम होतो. अन्नमयम मनः असं आपलं शास्त्र सांगतं. कारण अन्न ग्रहण करणं हा आपल्याकडे संस्कार मानला गेला आहे. अगदी आधुनिक संशोधक सुद्धा त्याचाच पाठपुरावा करताना आपल्याला दिसतात. मन आणि बुद्धीच्या आश्रयाने राहणारी श्रद्धा ही अन्नामुळे पोचली जाते. आपल्या तत्वचिंतकांनी अन्नातून होणारे काही दोष सांगितलेले आहेत आणि ते दोष पाहिले की असं अन्न आपण टाळावं, हे तर ओघानेच आलं. तर काय दोष आहेत बरं असे सांगितलेले, तर शिळं अन्न म्हणजे जाती दोष सांगितलाय. पहिला जाती दोष आहे, त्याच्यानंतर स्पर्श दोष आहे, असे वेगवेगळे दोष सांगितले. तर एक एक बघूया आपण की शिळं अन्न, मांसाहार, मद्यपान हा जाती दोष आहे. तर स्वयंपाक करणाऱ्यांची इच्छा नसताना, म्हणजे जो स्वयंपाक करतोय किंवा करते आहे तिची इच्छा नसताना आदळ आपट, दुस्वास करत तळतळून केलेलं अन्न किंवा स्वयंपाक जो असतो किंवा दुःखी त्रस्त झालेलं असताना शिजवलेलं जे अन्न असतं याच्यात जो दोष निर्माण होतो तो होतो स्पर्श दोष. तर काही वेळेला अगदी उपाशी आधाशी व्यक्तींसमोर आपण घेऊन जेवायला बसतो. त्या व्यक्तीला भूक लागलेली असते, ती बुभुक्षीसारखी बघत असते आणि आपण ते अन्न खात असतो. तर असं जे अन्न आहे हा झाला दृष्टीदोष. आणि शास्त्रीय दृष्टीने ज्या ज्या ऋतूत ते अन्न खाऊ नये असं आवर्जून आपल्याला सांगितलेलं असतं तसं अन्न खाणं हा झाला ऋतुदोष. अशा दोषांनी युक्त असलेलं अन्न मनावर आणि श्रद्धेवर परिणाम करतं. म्हणून भगवंत म्हणतात की सात्विक माणसाला आवडणारा आहार हा आयुष्य वाढवणारा, सात्विक वृत्ती आणि बळ वाढवणारा, आरोग्य देणारा, सुख आणि प्रेम वाढवणारा असा हा असतो. हा आहार कसा असतो मग, असा हा वाढवणारा आहार नक्की कसा असतो, तर तो रसयुक्त असतो, रसपूर्ण असतो. असा कोरडा शुष्क कसा तरी नसतो, स्निग्ध असतो. ज्या आहाराने उत्साह आनंद वाटेल असा आहार सात्विक आहार असतो. त्याचबरोबर आत्ताच जे आपण दोषांबद्दल बोललो की नाही, स्पर्श दोष वगैरे, तर ऋतुदोष, तर ते या अन्नात नसतात. म्हणजे ते दोष ज्या अन्नात नसतात, जे ताजं चांगलं असं जे अन्न असतं ते सात्विक अन्न
म्हणजे जेवणाच्या वेळेचं वातावरण प्रसन्न असणं, अन्न स्वच्छता पाळून शिजवलेलं असणं, आणि ज्यावेळी आपण जेवतो त्यावेळी घरातले ताणतणाव, भांडण, वाद केले जात नाहीत. शांतपणे प्रसन्न वातावरणात ताजा, रसयुक्त, स्निग्ध आणि सावकाश चावून खाल्लेलं जे अन्न आहे किंवा भोजन आहे ते केव्हाही शरीराला आणि मनाला बळ देतं, प्रसन्नता आणि उत्साह देणारं असतं. अन्नावर अन्न तयार करणाऱ्या माणसाच्या भावनांचा परिणाम होत असतो. म्हणून आपली वृत्ती सात्विक राहण्यासाठी आहार सात्विक हवा. राजस आणि तामस आहाराचं वर्णन ऐकलं की आहार कसा नसावा हे आपल्याला स्पष्ट होईल. भगवंत म्हणतात राजस व्यक्तीचा आहार सुद्धा अहंकारी मनाचं पोषण करणारा असतो. म्हणजे कसा असतो? त्यांना तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, वृक्ष, अगदी दाह करणारं, आगाग होईल असा आहार आवडतो. आणि असं जे साहजिकच काय होतं, असं जे अन्न ग्रहण करतात किंवा खातात त्यांना रोग उत्पन्न होतात. हे अन्न आपल्याला रोग उत्पन्न करतं हे आपल्याला माहिती आहे. अति तिखट मसालेदार पदार्थ खाल्ले की काय होतं, शरीरात पित्त वाढवतात, ते पोटाचे विकार होतात, आतड्यांना त्रास होतात, त्यांना शतं पडतात, अशा अनेक गोष्टी घडतात. अहंकाराचा स्वभाव कसा असतो? तिखट, झणझणीत, खाडकन कोणाला तरी बोलतील तसं आहे. तसं स्वभावाने कसे असतात ते? झणझणीत, तिखट, दुसऱ्यांना ताप देणारा म्हणजे उष्ण असतो. असा माणूस स्वतःखेरीज दुसऱ्या कशात रस घेणारा नसल्यामुळे त्याच्या बाबतीत तो रुक्ष आणि कोरडा असतो आणि त्यामुळे त्याला आहार पण तसाच आवडतो. अशा स्वभाव माणूस त्याला ज्या अन्नातून जीवनरस मिळू शकेल ते खातो. ही माणसं फक्त स्वतःसाठीच जगत असल्यामुळे अगदी एकटी पडतात अशी माणसं. आणि एकटेपणामुळे पचनसंस्था बिघडल्यामुळे त्यांचं दुःख आणि शोक याची तीव्रता पण वाढते. म्हणजे हे जे अन्न आहे, हे जे राजस अन्न आहे ते खाऊन काय होतं तर दुःख होतं. म्हणजे शरीरालाही त्रासदायक होत असते, स्वभावही स्वार्थी असतो आणि तो अजून स्वार्थी होतो. आणि अशा तऱ्हेने नुसता त्रासच होतो. आणि पदरात काय पडतं त्यांनी? चांगली तब्येत चांगली राहणं किंवा गोड स्वभाव होणं असं होत नाही. उलट दुःख आणि शोक याचीच तीव्रता वाढवणारं हे अन्न असतं. हे झालं राजस. आता तामस व्यक्तीचा आहार कसा असतो? भगवंत म्हणतात तामस व्यक्तींना त्यांच्या स्वभावाप्रमाणे आहार आवडतो. म्हणजे कसा? तर शिळं, निरस, नासकं, उष्ट, अपवित्र अन्न असा ते आहार आवडीने खातात. आता खरं असं भगवंतानी म्हटल्यावर आपल्याला वाटेल असं कोणाला आवडणार आहे? असं कसं माणसं आवडीने खातील? पण तसं नाही. आपण समाजाकडे नीट जर पाहिलं ना, नीट निरीक्षण केलं तर असा आहार करणारे लोक आपल्याला दिसतील अगदी आवडीने. मला शिळी भाकरी फार आवडते. आंबलेल्या आमटीत पीठ मिसळून, शिळ्या भाजीत काहीतरी पिठं घालून थालपिठं धिरडं करून आनंदाने खाणारे लोक आपल्याला सहज दिसतात. एकमेकांचं उष्ट खाणं आपण पाहिलंय. गाडीत कुठेही गेलं तरी उष्ट खुशाल खातात. दुसऱ्याच्या डब्यांमध्ये हात घालून खातात. तर उष्ट खाणं, दुसऱ्याने टाकलेलं स्वतः खाऊन टाकणं. बाहेर गाडीवर भेळ, पाणीपुरी खाताना आपण बघतो की नाही, ते ज्या भांड्यातून दिलं जातं ती भांडी स्वच्छ असतात का? नसतात. कशीही असतात तरी ती चालतात. आणि हे पदार्थ अगदी आवडीने चवीने खाल्ले जातात. शेजारी कचऱ्याचा ढीग असतो, उष्ट्या बशा, कप, टाकलेलं अन्न असं सगळं पडलेलं असतं, माशा घोंगावत असतात, तरी तिथे ते पदार्थ खायला माणसांना किळस वाटत नाही. उलट गर्दी करून माणसं जातात. हे आपण प्रत्यक्ष बघतो. अशा आहारातून जे मन तयार होतं ते तसंच तामसी होत जातं. यज्ञ, दान आणि तप आपण सगळेच करत असतो, पण आपापल्या स्वभावाप्रमाणे त्यात फरक पडतो. तो कसा पडतो याचंच विवरण आता याच्या पुढे भगवंत करतायत. यज्ञ म्हणजे काय आहे आपण बोललोय हे 3ऱ्या अध्यायात, पण तरी बघूया यज्ञ म्हणजे काय. आपण ही सृष्टी सतत वापरत असतो, ती रोज वापरून झिजवतो. साधा विचार करू की 20-25 माणसं जरी ट्रिपला गेली तरी तिथे अन्न खातात, काय काय टाकतात, प्लास्टिक टाकतात, कागद टाकतात, तिथलं पाणी वापरतात, खराब करतात, जागा खराब करतात, हवाही बिघडतो. ही सृष्टीची झीज भरून काढणं म्हणजे यज्ञ. जमिनीतून पीक काढतो आपण. हजारो वर्ष आपण पीक घेत आहोत तरी जमिनीचा कस कमी होत जातो. आपण पाणी वापरतो. ही जी झीज आपण करतो ती भरून काढली पाहिजे अशी कर्तव्य भावना निर्माण व्हायला हवी खरं आपल्या ठिकाणी.
आपण 4 झाडं लावली तरी आपल्याला वाटतं आपण फार मोठं समाजकार्य केलं, किंवा टेकडीवरच्या झाडांना पाणी घातलं की आपण समजतो आपण किती विचारी परोपकारी आहोत. पण खरं तर आपण निसर्गाचे, सृष्टीचे आधी ऋणी आहोत. आपण आधीच ते वापरलंय. अक्षरशः जंगलच्या जंगल तोडून त्याचा कागद आपल्याला बनवता येतो. पण अजून असा नाही शोध लागला की वापरलेल्या कागदापासून झाडं तयार करावीत किंवा वन तयार होईल. भगवंत म्हणतात, फलाची आकांक्षा न ठेवता असा यज्ञ म्हणजे कर्म करणं कर्तव्यच आहे हे समजून शास्त्रविधीप्रमाणे शांत समाधानी चित्ताने जो यज्ञ करतात तो सात्विक यज्ञ. आपण सृष्टी वापरतो, जिजवतो, त्यामुळे सृष्टीचा जो तोल ढळतो तो आपल्या कर्माने पुन्हा स्थापन करणं म्हणजे यज्ञ. या यज्ञाने सृष्टी देवता ही प्रसन्न व्हायला हवी, तिला प्रसन्न करायला हवं. आपण शहरात वाहनं चालवतो, कारखाने काढतो, त्यामुळे कितीतरी प्रकारची प्रदूषण होतात. वायू प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं. म्हणून असं कर्म करायचं की ज्यामुळे सृष्टीचा पुन्हा तोल निर्माण होईल. आता उदाहरण द्यायचं झालं तर पाणी वापरून नद्या कोरड्या पडतात, आपल्याला माहिती आहे. म्हणून पाणी वाचवणं, जपून वापरणं हा झाला पाण्याचा यज्ञ. शिवाजी महाराज होते की नाही, त्या काळी सुद्धा बरं का, जावळीच्या खोऱ्यात त्यांची अशी आज्ञा होती की जावळीच्या जंगलातला एकही वृक्ष तोडला गेला नाही पाहिजे, कोणी तोडायचं नाही. आणि ज्याला तोडायचं आहे त्यांनी आधी 100 वृक्ष लावले पाहिजेत अशी त्यांची आज्ञा होती. म्हणजे कल्पना करा काय विचार करत असतील एवढे. तर अशा तऱ्हेने सृष्टीचा तोल सांभाळणं हे महत्वाचं आहे. रज आणि तम ही 2 टोकं आहेत हे आपल्याला माहिती आहे. ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत. सत्व म्हणजे दोन्हीचा तोल. वेदांत म्हणतो की ब्रह्म आणि कर्म ही एकमेकांच्या विरुद्धच आहेत. म्हणजे काय तर आपल्या जीवनकर्माने ब्रह्माची शांती ढळते, समता ढळते, एकता भंग पावते. आपल्या कर्माने ती पुन्हा स्थापन करणं म्हणजे सात्विक यज्ञ. इथे फळ आपण आधीच घेतलेलं आहे, म्हणून फळाची आकांक्षा न ठेवता हा यज्ञ करायला हवा असं म्हणायची गरज नाही. फळ आपण आधीच घेतलंय. तसंच भगवंत म्हणतात हा यज्ञ शास्त्रविधीला धरून हवा. आपण 3ऱ्या अध्यायापासून पाहिलंय की स्वधर्माचरण हा सुद्धा यज्ञ आहे. म्हणून आपलं प्रत्येक काम शास्त्रविधीला धरून हवं. म्हणजे अगदी साधा स्वयंपाक जरी करायचा असला ना तरी तो फक्त रुचकर स्वच्छ एवढाच असून उपयोग नाही, तर तो करताना समतोल आहार आहे की नाही, जीवनसत्वाचाही विचार त्यात व्हायला हवा. तसंच हा यज्ञ करताना मनाची प्रसन्नता असेल तर हा यज्ञ सात्विक यज्ञ होईल. आता राजस यज्ञ बघूया, तो कसा आहे. तर राजस व्यक्ती पण यज्ञ करतातच की, पण हा यज्ञ कसा असतो त्यांचा, तो फळ मिळवण्यासाठी हट्टांनी किंवा ढोंगीपणाने केलेला असतो. म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी तो केलेला असतो. राजस स्वभावात अहम म्हणजे मीच हा मुख्य असल्यामुळे राजसिक लोक यज्ञ करतात ते स्वतःचा जास्तीत जास्त फायदा व्हावा म्हणून, म्हणजे फक्त आपला फायदा करून घ्यायचा. म्हणजे वृक्षारोपण समारंभ केला जातो, पण वृक्षाचं वनांचं महत्त्व जाणून किंवा त्यामुळे करायचं असं नाही, कर्तव्य म्हणून नाही, तर देखाव्यासाठी आणि वर्तमानपत्रात आपला फोटो यावा, आपलं छायाचित्र छापून यावं, प्रसिद्धी मिळावी म्हणून. ते वृक्ष पुढे वाढले का जळून गेले हे पाहण्याची तसदी हे लोक घेत नाहीत. कारखानदार कारखान्यासाठी पाणी वापरतात आणि खुशाल नदीत सोडून देतात. त्यामुळे पाणी दूषित होतंय, लोकांचं आरोग्य बिघडतंय, या गोष्टींची त्यांना काहीही कर्तव्य नसतं. सृष्टीचा समतोल राखायचा असतो हे त्यांच्या गावीही नसतं, कारण त्यांचा यज्ञ राजस म्हणजे स्वकेंद्रित असतो. इतकंच नाही तर विकासाच्या नावाखाली शेकडो एकर सुपीक जमिनीचं डांबरीकरण केलं जातं. आपल्याला माहिती आहे, मोठे मोठे रस्ते पूल बांधले जातात, पण त्यामुळे जमिनीचं, वृक्ष तोडल्यामुळे वनांचं नुकसान होत आहे हे कळूनही, हे कळत नाही असं नाही, सगळं कळत असतं. पर्यावरणवाले येऊन येऊन सांगतही असतात, पण ते कळूनही त्याकडे खुशाल डोळेझाक केली जाते. म्हणजे दिसायला सामाजिक कार्य, देशाचा विकास होतोय असं दिसलं तरी सृष्टीची, गरीब सामान्य जनतेची गळचेपी होत असते. असं या राजसिक यज्ञाचं स्वरूप आहे. आता तामस यज्ञ कसा असतो ते पाहूया. भगवंत म्हणतात, विधी शून्य, अन्नदान न करता, मंत्रहीन, दक्षिणा शून्य आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रद्धा विरहित केलेला यज्ञ हा तामस यज्ञ असतो. आता यज्ञ म्हणला की तो करण्याची एक पद्धत असते. त्यात अन्नदान करणं, दक्षिणा देणं, योग्य मंत्र म्हटलं जाणं आणि श्रद्धायुक्त अंतकरणाने तो पार पाडणं महत्वाचं असतं. आता आपण यज्ञ म्हणजे काय म्हणतोय तर स्वधर्म.
तर स्वधर्म हाच जर यज्ञ असा आहे, तर आपण स्वधर्माचं आचरण करताना म्हणजे आपली रोजची कर्तव्य पार पाडत असताना त्यात काही रीत पद्धत पाळली जायला हवी, नाही का? वेळेवर गोष्टी होणं, श्रद्धेने प्रेमाने त्या करणं, निदान आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात अन्न मिळायला हवं त्यांना. आपल्या मिळकतीतून सेवा व्हावी, संस्था कार्यकर्ते यांना काही दक्षिणा मिळायला हवी. ते जे समाजकार्य करतात त्याबद्दल जागरूक राहून त्यांचा भार हलका करायचा प्रयत्न करायला हवा. तसंच आपण जे कर्म करत आहोत किंवा कर्तव्य पार पडत आहोत त्यात श्रद्धा हवी. नाईलाजाने कंटाळून मलाच काय कष्ट असं म्हणून दातोट खात कशीबशी आपली कर्तव्य बजावणारे तामस यज्ञ करतात. त्यांची कर्म पद्धतशीर व्यवस्थित नसतात. कसं तरी उरकून टाकायचं, कसं तरी करून टाकायचं. नीट झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, जाऊ दे, मी 8 तास भरले, मी चाललो घरी. आपणच दारू पिऊन कुटुंबाला मारहाण करायची. आपली मुलं बाळं जेवली आहेत का, अर्धपोटी आहेत याचाही विचार नाही करायचा. असे हे तामसिक लोक अन्नदान काय करणार हो? उलट पुष्कळदा आपल्याला मिळालेल्या पैशाची वाटेल तशी उधळपट्टी करताना हे लोक दिसतात. ते गरीबच असतात, झोपडपट्टीत राहतात असं नाही, अतिशय श्रीमंत सुद्धा असतात. पण पैशाची वाटेल तशी उधळपट्टी करतील. पण आपल्याकडच्या नोकर माणसाकरवी म्हणजे त्यांच्याकडनं भरपूर काम करून घेतील, पण त्यांच्या मात्र तोंडाला पानं पुसतील. आपल्या अधिकाराचा गैरवापर करणं, हे सगळं तामसी माणसाचं वागणं म्हणजे तामस यज्ञ. यज्ञ म्हणजे स्वकर्तव्य बजावताना मनाला अखंड एक मंत्र हवा, एक मंत्र सतत हवा, सुरू हवा, आणि तो म्हणजे माझी कर्म अशी व्हायला हवीत की मी त्या कर्माने कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आणि विश्वाला जोडला जायला हवा. आपल्या स्वकर्मांवर माणसाची श्रद्धा हवी. पण तामसी व्यक्तींना त्यांच्या कर्मात रस वाटत नसतो. मग ते मनाने त्या कर्मांनाच काय पण कशालाच जोडले जात नाहीत. अशा तऱ्हेने हा तामस यज्ञ विधिशून्य, अन्नदान विरहित, श्रद्धा मंत्र दक्षिणा विरहित असतो. त्यांचा यज्ञ अर्थातच निष्फळ होतो. जे काम करतील ते वाया तरी जातं किंवा त्याचा कोणाला उपयोग तरी होत नाही. कामात मन नसेल, श्रद्धा नसेल तर काम बिघडून जातं. असा सगळा तामस यज्ञ भगवंतांनी सांगितलेला आहे. मुळात भगवंतांनी सात्विक, राजस आणि तामस यज्ञाविषयी अर्जुनाला का बरं सांगितलं असेल? त्याचं कारण असं की माणसाचे हजारो जन्म होऊन गेलेले असतात. आपले सुद्धा अनेक मनुष्य जन्म सुद्धा होऊन गेलेले असतात आणि अनेक जन्मातल्या वाईट गोष्टींचं किंवा पापाचं ओझं आपण साठवलेलं असतं. ते जर काढून टाकायचं असेल तर योग्य दिशेने प्रयत्न करायला हवा, म्हणून यज्ञ करायचा. पण तो सात्विक कसा होईल याचा आपण विचार करायचा. ह्याच्यासाठी हे यज्ञांचं वर्णन सगळं भगवंतांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपलं जे कर्म आहे ते जास्तीत जास्त सात्विक करावं असं भगवंताचं सांगणं आहे. यज्ञयागाने निसर्गाचा आणि स्वधर्माच्या आचरणाने सामाजिक तोल सांभाळला जातो. आता हा सामाजिक तोल अजून एका गोष्टीने सांभाळला जातो. तो कसा? तर दानाने. आता भगवंत सात्विक, राजस आणि तामस दान कशाला म्हणायचं ते सांगतायत. भगवंत म्हणतात दान करणं हे आपलं कर्तव्य आहे. अशा बुद्धीने आणि योग्य स्थळ, योग्य काळ आणि सत्पात्र व्यक्ती पाहून. आणि ती व्यक्ती कशी हवी? जिच्यापासून उपकाराची काही अपेक्षा नाही अशा व्यक्तीला दिलेलं दान हे सात्विक दान आहे. असे काय अटी घातल्या आहेत भगवंतांनी. आपल्या समाजात जी आर्थिक विषमता दिसते ना, तिला अनेक कारणं असतात. असं नाही आहे की श्रीमंत लोकच वाईट आहेत, असं अजिबात नाही. ज्या भागात नैसर्गिक संपत्ती चांगली असते तिथे उत्पादन भरपूर येतं, किंवा नवीन तंत्रज्ञान वापरलेलं असतं, किंवा काही कौशल्य असतं, कला असते, त्यामुळे त्या व्यक्ती श्रीमंत होऊ शकतात. म्हणजे सगळे श्रीमंत काही पापाने पैसा मिळवतात असं नसतं. शिवाय विषमता ही फक्त काही पैशाचीच असते असंही नाही. अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, ज्ञान आहे, अधिकार आहे, अशा कितीतरी बाबतीत आहेत की ज्या ठिकाणी विषमता आपल्याला दिसते आणि त्यामुळे समाजाचा तोल ढळतो. काही विषमता नैसर्गिक पण असतातच की, म्हणजे उंच आहे, बुटका आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, बुद्धिमान आहे, मंदबुद्धी आहे, असे सुद्धा काय काय विषमता आपल्याला दिसते. पण दानाने ह्या सर्व प्रकारच्या विषमतेवर मात करता येते. ही विषमता कशी व्हावी, कमी करावी म्हणून सामाजिक तोल बिघडू नये म्हणून काय काय करायचं? तर अंध व्यक्तीला आपल्याला नेत्रदान करता येतं. एखादा आजारी असेल, रुग्ण असेल तर त्याला रक्तदान करता येतं.
अज्ञानी लोक असतील, एखाद्या खेड्यात आहे किंवा कुठल्या पाड्यावर राहिलेले आहेत, तर त्यांना ज्ञानदान करता येतं. एखादं गाव असतं, त्याच्यासाठी श्रमदान करता येतं. भुकेलेला असेल त्याला अन्नदान करता येतं. अशा अनेक सुयोग्य म्हणजे पात्र व्यक्ती बघून ते दान आपल्याला करता येतं. अर्थात दान देताना देश म्हणजे स्थळ, कुठलं स्थळ, कुठल्या ठिकाणी हे दान द्यायला हवं हे महत्त्वाचं. आणि काळही योग्य आहे ना हे पाहायला हवं. म्हणजे कसं, तर थंडीत गरम कपडे द्यायला हवेत ना, नाहीतर उन्हाळ्यात गरम कपडे काढून वाटत बसायचे, किंवा पावसाळ्यात छत्र्या रेनकोटच द्यायला हव्यात, किंवा जिथे भरपूर पाणी आहे तिथे विहिरी खणून काय उपयोग आहे, तर जिथे पाणी नाही आहे तिथे विहिरी खणायला हव्यात. कुठे नदी आहे पण त्याला घाटच नाही आहे, ते सगळं पाणी गावात येऊन पूर येतोय किंवा झोपड्या भिजतायत, अशा वेळी काहीतरी बांधायला हवं, किंवा नदीला घाट बांधायला हवा असेल तर ते करायचं. या सगळ्याचा विचार करायला हवा. म्हणून स्थळ आणि काळाचाही विचार महत्त्वाचा आहे. दान दिल्यामुळे एखाद्याचं दारिद्र्य कायमचं नाहीसं होणार असेल तर ते दान सर्वात श्रेष्ठ आहे. कायमचं दारिद्र्य कसं जाईल, तर नेत्रदान आहे बघा. नेत्रदान दिलं की त्या माणसाला आयुष्यभर दिसायला लागतं. तसं रक्तदान आहे. रक्तदानाने माणूस बरा होता. अर्थात रक्तदान परत परत सुद्धा करावं लागतं. भूदान आहे. शिवाय हे दान देणं हे माझं कर्तव्य आहे असं दान देणाऱ्याला वाटायला हवं. आपण दान देतो आहे किंवा दिलं आहे हे जर घेणाऱ्याला कळलं नाही तर ते दान सात्विक दान असेल. ते जास्त चांगलं. कारण नाहीतर देणाऱ्याचा अहंकार वाढतो. म्हणजे मी देतो आहे असा एक मोठा समारंभ करतात आणि आम्ही वाटतोय, म्हणजे स्वतः उंच जागेवर जाऊन बसतात, तर त्यांचा अहंकार वाढतो आणि घेणारा त्याच्या पुढे अगदी दीन ठरतो. म्हणून रक्तदान, नेत्रदान ही जी दानं आहेत ना ती सात्विक दानं आहेत, जास्त श्रेष्ठ अशी दानं आहेत. सात्विक दानामुळे गरिबांना, श्रीमंतांचा मत्सर किंवा दुस्वास वाटत नाही. उलट अशा दानामुळे एकत्वाची भावना निर्माण होते. असं हे सात्विक दान. मग राजस दान कसं असतं, तर भगवंत म्हणतात जे दान उपकाराची परतफेड व्हावी किंवा पुढे त्यामुळे आपल्याला काहीतरी फळ मिळेल या आशेने दिलं जातं. शिवाय ते देताना मनाची तडफड होत असेल, म्हणजे उगीच देतोय, द्यायला लागतंय असं तडफडत चरफडत दिलं जातं, तर ते राजसदान या सदरात मोडतं. कसं असतं की एखाद्याचे आधीच उपकार घेतलेले असतात. एखाद्याने आधीच त्याच्याकडनं काय काय करून घेतलेलं असतं आणि मग काय त्याची ह्या ना त्या रूपाने परतफेड करण्यासाठी दान दिलं. असं याला दान म्हणायचं का, तर याला दान नाही म्हणता येणार. याला आपण व्यवहार पाळला किंवा कृतज्ञता व्यक्त केली असं फार तर आपल्याला म्हणता येईल. हे दान या सदरात मोडत नाही. कधी कधी मोठेपणाने एखाद्याला दान दिलं जातं, पण मनात पुढे मला याची मदत होईल किंवा पुढे मी बरोबर याच्याकडनं वसूल करून घेईन अशा विचारांनी दिलेलं हे जे दान असतं ते राजस दान असतं. निवडून द्यावं म्हणून मतदाराला दिलेलं दान, सवलत किंवा नोकरांना दिलेले पैसे त्यांच्याकडून भरपूर काम करून घेऊ या विचाराने दिले असतील तर ते झालं राजसदान. तर अशा तऱ्हेने सात्विक दान सांगितलं, राजसदान सांगितलं. आता समजा एखाद्या धर्मात यावा, आपल्या धर्मात यावा म्हणून त्याला केलेली मदतही राजसदान होतं बरं का. म्हणजे असं केलं जातं बघा, वाटून घेण्यासाठी भरपूर मदत केली जाते आणि मग असं करून त्याला मदत करून आपल्या धर्मात बदलून घ्यायचं किंवा आपल्या धर्मांतरण करायला लावायचं. अशी ही काही जी उदाहरणं आहेत ती राजसदानाची आहेत. आणि जे दान देश, काल, पात्रता याचा कसलाही विचार न करता अपमान करून किंवा तुच्छतेने दिलं जातं ते झालं तामसदान असं भगवंत म्हणतात. म्हणजे तामसी लोकांना दान वगैरे देण्यात कधीही रस नसतो किंवा त्यांना आपल्याकडचं काही द्यायचंच नसतं. खरं तर दुसऱ्याकडचं ओरबाडून घेण्याच हे तामस माणसाचं लक्षण आहे. म्हणून एखादा अगदी मागेच लागला, खनपटीलाच बसला तर त्याचा अपमान करून तिरस्काराने भेरकावल्यासारखं दान दिलं जातं आणि पुन्हा तोंड दाखवू नकोस किंवा तुझी लायकी नाहीये तरी देतोय असं म्हणून दिलेलं दान. तसंच वेळ, अवेळ, स्थळ याचा विचार न करता फक्त स्वतःच्या फायद्यासाठी देणं म्हणजे त्याला तामसदान म्हणायचं. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी फाडलेला चेक हे अगदी त्याचं तामसदानाचं उदाहरण आहे. आता भगवंत तपाचे कायिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकार सांगतायत आणि ही तिन्ही तप करणारी सात्विक व्यक्ती, राजस व्यक्ती आणि तामस व्यक्ती याबद्दल विवेचन आता आपण पुढे बघणार आहोत.
तप म्हणजे काय? तप म्हणजे एखादा गुण आत्मसात करण्यासाठी पुष्कळ काळ तो आचरणात आणायचा. म्हणजे तो गुण परत 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 करत राहायचं सवय होईपर्यंत आणि तो आपला स्वभावच बनवून टाकायचा. तप म्हणजे काय? तर तापणं. साधारणपणे तप हे 12 वर्ष किंवा जास्त काळ करायचं असतं. मग मात्र आपला तो स्वभावच बनून गेल्यामुळे मुळात मुख्य जास्त असे प्रयत्न किंवा काही करावं लागत नाही. तो स्वभावच बनून जातो माणसाचा. म्हणजे तो गुण अंगीकारला जातो. भगवंतांनी कायिक, वाचिक आणि मानसिक तपाची व्याख्याच देऊन टाकली आहे या अध्यायात. कायिक तपाला शिष्टाचारही म्हणता येईल आपल्याला किंवा वागण्याची पद्धत. काय म्हणतात? कायिक तप कसं असतं? तर देव, गुरु, विज्ञान, ज्ञानी व्यक्ती यांचं पूजन म्हणजे आदर सत्कार करणं. त्याच्यानंतर सरळपणा म्हणजे कोणाशी भांडण तंटा वगैरे न करणं. पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा याला कायिक तप म्हणायचं. मोठ्या श्रेष्ठ व्यक्तींचा आदर, त्यांना नमस्कार करणं, नम्र असणं, आपलं शरीर, घर वगैरे सगळं स्वच्छ ठेवणं, पवित्र राहणं. पण पवित्र राहायचं, चांगलं राहायचं, पण नटवेपणा नको हां त्याच्यामध्ये. विनाकारण कोणाला पीडा न देणं, त्रास न देणं, दुखवणं न, असं सगळं. नंतर विवाहापूर्वी ब्रह्मचर्य पालन आणि नंतर निष्ठेने वागणं. हे सगळं झालं कायिक तप. तर वाचिक तप म्हणजे दुसऱ्याला उद्वेग येईल असं न बोलणं, दुसऱ्याला त्रास होईल असं न बोलणं, सदा सत्य, प्रिय आणि हितकर बोलणं. सत्य, प्रिय आणि हितकर हे फार महत्त्वाचं आहे बरं का. सत्य बोलणं. सत्य याचा अर्थ काय? सत्य याचा अर्थ नेहमी खरं खरं खरखरीत जर खरं कायम बोलायला लागलो तर एखाद्या समोरची व्यक्ती दुखावली जाते. म्हणजे सत्य बोलावं, पण ते प्रिय असेल तर बोलावं. पण ह्याचा अर्थ मग जर प्रिय नाही ते अप्रिय आहे ते बोलू नाही का? तर नाही बोलू. मौनम सर्वार्थ साधयेत. तर सदा सत्य, प्रिय आणि हितकर बोलावं. शक्यतो असत्य तर बोलूच नाही, पण प्रिय असेल असं पण असत्य बोलू नये. म्हणजे दुसऱ्याला प्रिय वाटावं म्हणून फक्त गोड गोड बोलणं असंही करू नये, तसंच खोटंही बोलू नये असं म्हणणं आहे. म्हणजे सत्य आणि हितकर. जर दुसऱ्याला त्या आपल्या बोलण्याने काही हिताचं असेल, चांगलं होणार असेल, कल्याण होणार असेल तर बोलावं. शिवाय स्वाध्याय म्हणजे शास्त्राचा अभ्यास. नुसतं खरं बोलून दुसऱ्याच्या मनाला जर घरं पडत असतील तर ते वाचिक तप होऊ शकत नाही. ज्यामुळे त्या व्यक्तीचं किंवा समाजाचं भलं होईल असं सत्य बोलून दाखवावं, नाहीतर न बोलणंच उत्तम आहे. आपल्या वर्णधर्मानुसार विद्यांचा अभ्यास यालाही गीतेत वाचिक तप म्हटलंय. अशा तपाचरणानेच ऋषीमुनींना म्हणजे सरस्वती प्रसन्न होत असते. त्यामुळे समाजाचा उत्कर्ष होतो. मनाची प्रसन्नता, सर्वांशी गोडी गुलाबीने वागणं, उगीचच वायफळ बडबड न करणं, मनाचा निग्रह करणं, मनात सतत पवित्र आणि शुभ विचार येणं याला मानसतप म्हणतात. कायिक, वाचिक आणि मानसिक तपात मानसिक तप सर्वात श्रेष्ठ आहे. कारण मानसिक तपामुळे काय होतं तर शम, दम, दया, क्षमा आणि सततचा सत्वगुण हे गुण हे अंगी बाणवावे लागतात, तरच मानसिक तप शक्य होतं. मनाच्या शुद्धीमुळे म्हणजे चित्तशुद्धीमुळे आत्मज्ञान होतं आणि म्हणून ज्याला आत्मज्ञान करून घ्यायचंय त्यांनी मानसिक तपाचं आचरण करावं असं भगवंत म्हणतात. सात्विक जी व्यक्ती असते की नाही ती या तिन्ही प्रकारच्या तपाचे आचरण करते. सोनं जसं आगीतून तापून शुद्ध होऊन जातं की नाही, सगळं अशुद्धपणा निघून जातं, तसं आपलं व्यक्तिमत्व या तिन्ही तपाच्या आचरणाने तावून सुलाखून शुद्ध आणि अगदी तेजस्वी होतं. ही तिन्ही प्रकारची तप कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता अतिशय श्रद्धापूर्वक आणि योगबुद्धीने केली तर त्याला सात्विक तप म्हणतात असं भगवंत म्हणतात. अर्थात काया, वाचा आणि मनाने तप करताना योगबुद्धी ही हवी असं भगवंताचं म्हणणं आहे. म्हणजे चित्ताची समता. अशी समता मनात शांती, समाधान असेल तरच येते. शिवाय ही तप करताना कोणता तरी हेतू मनात धरून किंवा फळाची अपेक्षा धरून आचरायची नाही आहेत. ही तप करताना आपली शुद्धी करायची एवढ्यासाठी ती तप करायची आहेत. मनात काहीतरी हेतू ठेवून केलेलं तप सात्विक असणार नाहीये. निष्कामतेने केवळ आपल्या आत्मोन्नतीसाठी केलेलं जे तप असतं तेच फक्त सात्विक होतं. या तिन्ही तपांमुळे अहंकारातला कठीणपणा जातो, अहंकार विरघळून जातो आणि साहजिकच असा मनुष्य ईश्वराला प्राप्त करून घेतो. अहंकार जाणं हेच तर महत्त्वाचं आहे.
राजस माणूस पण तप करताना दिसतो बरं का, पण ते तप करण्यामागे त्याचा काहीतरी हेतू असतो, स्वार्थ असतो. भगवंत म्हणतात आपला आदर सत्कार व्हावा, आपल्याला मान मिळावा, आपली पूजा व्हावी म्हणून, किंवा ढोंगीपणाने ते तप करतात, त्याला राजस तप म्हणतात. अर्थातच असं तप हे अनित्य आणि क्षणिक फळ देणारं तप असतं. म्हणजे असं तप करणाऱ्या माणसाला मान मिळतो, त्याचा सत्कार होतो, पण तो काही काळापुरता होतो, कारण हे खोटं ढोंगीपणाने केलेलं असतं. त्याचं खरं स्वरूप कधी ना कधीतरी लोकांसमोर येतच की. मग अशा लोकांना कधी कधी बदनामी, कुचेष्टा, कुप्रसिद्धीला तोंड द्यावं लागतं. शिवाय अशा व्यक्तींना दिसलं की हे तप करूनही पुरेसा सत्कार किंवा मान मिळत नाहीये, म्हणजे एखाद्या ठिकाणी काम करायला गेले, एखादं तप करताना दिसले काहीतरी, असं जरी दिसले तरी त्यांना काय वाटतं, एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आलं की अरे आपल्याला जो हेतू होता तो काही साध्य होत नाहीये बरं का, तर ते काय करतात, ते पटकन तपाचरण सोडूनही देतात. आपले दोष घालवावेत, आपण आत्मोन्नत व्हावं, हा त्यांचा तपाचा मुळी हेतूच नसतो. राजस लोकांचा तप करण्याचा उद्देश काय असतो मग? तर मी ब्रह्मज्ञ आहे, साधू पुरुष आहे किंवा विद्वान आहे असं लोकांनी म्हणावं असं त्यांना वाटतं, एक म्हणजे. दुसरं म्हणजे सन्मानाची तीव्र हाव या लोकांना असते. आपले सन्मान व्हायला पाहिजे, लोकांनी आपले पाय धरावे, पाद्यपूजा करावी, काहीतरी धन द्यावं, वस्त्र द्यावं, काहीतरी करावं, आणि यासाठी राजस तपाचरणी हापापलेला असतो. आपण विद्वान आहोत असा दंभही त्याच्या मागे असतो. तामस तपाचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, जे तप डोक्यात काहीतरी वेळ घेऊन स्वतःला पीडा होईल, त्रास होईल अशा पद्धतीने केलं जातं, आणि जे दुसऱ्याचा घात किंवा विनाश करण्यासाठीच केलं जातं, ते तामस तप म्हणायचं. म्हणजे राजस तप जे आहे ते स्वार्थासाठी केलं जातं, पण हे तामस तप तर दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केलं जातं. म्हणजे हट्टाने, अट्टहासाने दुसऱ्याच्या नाशासाठी आत्मपीडा करून घेऊन केलेलं तप ते तामस तप. या तपाची नुसती उदाहरणं सांगितली तरी लक्षात येईल. असं तामस तप किंवा साधना केवळ मूर्खपणाची आणि हट्टाने केलेली आहे हे लक्षात येईल. उदाहरण द्यायचं झालं तर उपाशी तर उपाशीच राहायचं, काट्यावर झोपायचं, जिभेतून किंवा दोन्ही गालातून सुई आरपार घालायची, निखाऱ्यावर चालायचं, एखाद्या सुरीने किंवा शस्त्राने स्वतःला दुखापत करून घ्यायची, किंवा एखादा अवयवच तोडून घ्यायचा आपला, नरबळी द्यायचा, रक्ताचा अभिषेक करायचा, पाठीला गळ टोचून घ्यायचा, असलं काय काय, आणि देवतेला व्हायचं. अशा साधना अघोरी आणि आत्मक्लेश देणाऱ्या असतात. त्यातून काही अघोरी विद्या मिळतात यांना. काही मंत्र तंत्राने, जारण मारण कर्माने कुणाला तरी पीडा दिली जाते, आणि दुसऱ्याचा नाश करणं, दुसऱ्याला हानी पोचवणं हाच त्याचा हेतू असतो. स्वतः पीडा सोसून दुसऱ्याला छळ करायला लावणारी किंवा दुसऱ्याचा छळ करणारी ही जी साधना आहे किंवा तप आहे ते तामस तप. हे सगळं आसुरी श्रद्धेत येतं. अशी साधना करून स्वतःच्या शरीराला त्रास देतातच, पण शरीरात राहणाऱ्या क्षेत्रज्ञाला म्हणजे आत्म्यालाही ते पीडा देतात. अशा तऱ्हेने भगवंताने आहार, यज्ञ, दान, तप त्याचे सात्विक, राजस आणि तामस प्रकार सांगितले. यापैकी आहाराचा परिणाम आपल्याला प्रत्यक्ष दिसतो आणि त्याचा आपण अनुभवही घेतो. जसं झाडाची फुलं फळं पाहून आपण ते झाड कोणतं आहे ओळखतो की नाही, तसंच माणसाची उपास्य देवता कोणती, यज्ञ, तप यावरून त्याची श्रद्धा ओळखता येते. आपला यज्ञ, दान आणि तप हे सात्विकच असायला हवं, पण त्याचं आचरण करताना काही त्रुटी राहून जाऊ शकतात. काही राहून जातं, काही चुकतं आपलं, आपल्या हातून काही चुका होऊ शकतात, आणि त्यामुळे आपली साधना निष्फळ जाऊ शकते. म्हणून भगवंत आता हा दोष आपल्या साधनेतून काढून टाकण्यासाठी ओम तत्सत ह्या मंत्राचं महत्त्व सांगतायत. एक एक समजून घेऊया. ओम म्हणजे काय, तत् म्हणजे काय आणि सत म्हणजे काय, या सगळ्याचं विवरण आता भगवंत पुढच्या म्हणजे 23 ते 27 या श्लोकातून करतायत. भगवंत म्हणतात ओम तत्सत अशी 3 प्रकारची परमात्म्याची किंवा ब्रह्माची नावं सांगितली आहेत. त्यापासून ब्राह्मण म्हणजे ज्ञाता, म्हणजे जो जाणून घेतो तो. ब्राह्मणाची व्याख्या आपण इथे नीट समजून घेऊया. ब्राह्मण म्हणजे काय, तर ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. या अर्थी ब्रह्मापासून ज्ञाता, वेद आणि ज्ञान आणि यज्ञ म्हणजे कर्म निर्माण झालं. या तिन्ही पदांचे अर्थ आपण आधी समजून घेऊया. सृष्टीच्या निर्मितीच्या वेळी काय झालं, सत्व, रज आणि तमोगुणाची साम्यता होती. आपल्याला माहिती आहे की ती साम्यता होती. मग काय झालं,
म्हणजे काहीच त्या ठिकाणी हालचाल नव्हती, पण परब्रह्माला जे स्फुरण झालं त्यावेळी या 3 गुणांची साम्यता बिघडली, त्याच्यात हालचाल झाली आणि कोणत्याही हालचालीने ध्वनी निर्माण होतो. गुणांच्या हालचालींनी जी कंपनं निर्माण झाली त्यामुळे ओम हा गूढ असा नाद निर्माण झाला. हा सर्वात पहिला नाद होता विश्वातला. या ओंकारानेच परब्रह्माचा निर्देश करतात. म्हणजे परब्रह्माचं हे एक नाव आहे. काय आहे या ओंकाराचा अर्थ? तर ओंकाराच्या 3.5 मात्रा आहेत. कुठल्या कुठल्या? अ, उ, म आणि नादबिंदू. त्यापैकी अचा अर्थ सगळी स्थूल सृष्टी, म्हणजे जी आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो ती स्थूल सृष्टी म्हणजे अ. हेच या परमेश्वराचे चरणयुगल असं आपल्याला म्हणता येतं. ओंकार स्वरूप बघूया आपण. ओंकार स्वरूप कसं आहे तर अ जो आहे तो चरणयुगल, चरणाची जोडी. उ म्हणजे सगळं सूक्ष्म जग, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार जे जे सूक्ष्म आहे ती सृष्टी स्थूलापेक्षाही विशाल आहे. म्हणून उकार हे परब्रह्माचं उदर म्हणजे पोट आहे, आपल्याला माहिती आहे. आणि मकार म्हणजे सगळं ज्ञान. या मकारांनी म्हणजे ज्ञानाने सगळी सृष्टी एका सूत्रात गुंफली आहे ह्याचं ज्ञान होतं. हे ज्ञान कसं आहे तर आनंदमय आहे. हेच या परब्रह्माचं मस्तक आहे, मकार मस्तक. आणि अर्धमात्रा म्हणजे नादबिंदू ही या प्रशांत परब्रह्माची अवस्था आहे. अशा तऱ्हेने सगळं स्थूल जग, सगळ्यांना गुंफणारं ज्ञान जगत किंवा या सगळ्याच्या पलीकडे असणारं प्रशांत एकमेव असं परमात्म तत्व, हे सगळं मिळून ओंकार होतो. आता हा मंत्र काय सांगितला होता? ओम तत्सत. ओंकार आपण आत्ता पाहिला. आता तत् म्हणजे काय? तर तत् म्हणजे ते, म्हणजे जे ते सगळ्यापासून, सृष्टीपासून अलिप्त. परमात्मा या सृष्टीपासून अलिप्त आहे, म्हणून तत् म्हणजेच परमात्मा किंवा परब्रह्मच. ही तिन्ही नावं परब्रह्माचीच आहेत, पण वेगवेगळ्या अर्थाने. कशी आहेत तर तत् म्हणजेच परमात्मा किंवा परब्रह्म. आणि सत म्हणजे काय तर सत म्हणजे जे शुभ आहे, चांगलं आहे, मंगल आहे ते एकमेव परमात्म तत्व शुद्ध, शुभ आणि मंगल आहे. अशा तऱ्हेने ओम, तत् आणि सत ही तिन्ही परमात्म्याचीच नावं आहेत. अशी त्या परमात्म्याला अनंत नावं आहेत, हे आपल्याला माहिती आहे. व्यास महर्षींनी तर विष्णू सहस्रनाम लिहिलं आहे, सहस्रनामं केली आहेत. जे नाव आपण कल्पू ते त्याच आहे, जे नाव कल्पावं ते त्याच आहे. म्हणून ही सृष्टीतली विविधता जी आपल्याला दिसते ती खरं तर एकात्मच आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ज्ञानी लोक ओम हा संकल्प करून यज्ञ, दान, तप आणि जीवनातली सगळी कर्म करतात. म्हणजे काय? ज्ञानी लोक काय करतात? यज्ञ, दान काहीही करताना ओंकाराने सुरुवात करतात. याचा अर्थ असा की ज्ञानी माणसाची सगळी सात्विक कर्म ओंकाराचा उच्चार करून म्हणजे एकात्मेचं स्मरण करून केली जातात. तत् म्हणजे अलिप्तता, म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता यज्ञ, दान, तप आणि अनेक प्रकारच्या क्रिया जे जे आपण करतो ते सगळं मोक्षार्थी लोक म्हणजे मुमुक्षु जे असतात ते तत् या शब्दाने कर्माच्या फलापासूनची आसक्ती सोडून देतात. तत् सगळं काही तुझंच आहे, मी नाहीच, तूच करणारा आहेस, तूच करतो आहेस, अशा अर्थी. विनोबा भावे काय म्हणतात? ते म्हणतात, ओम म्हणजे होय, परमात्मा आहे. तोच आज आहे, काल होता, उद्या असेल, तो कायम आहे. सृष्टी म्हणजे पूजाद्रव्य कायम आहे आणि साधना करण्यासाठी मीही तयार आहे. अशी भावना मनात भरून राहिली तर ओम हे अक्षर गळी उतरलं असं समजायचं. आणि तत् म्हणजे तो अलिप्त परमात्मा आठवायचा. आपल्या कर्मात अनासक्ती राखायची म्हणजे तत् हे नाम आपल्या जीवनात उतरलं असं समजायचं. आणि सत म्हणजे परमेश्वर शुभ मंगल आहे, ते नाम पचवण्यासाठी माझ्या क्रिया कशा झाल्या पाहिजेत तर निर्मळ आणि भक्तिमय झाल्या पाहिजेत. अशा तऱ्हेने ओम तत्सत हे वैदिक नाव घेऊन गीतेने आपल्या सगळ्या क्रिया परमेश्वराला अर्पण करायला शिकवलंय. परमेश्वराला अर्पण करायची क्रिया मात्र सात्विक हवी, तरच ती परमेश्वराला अर्पण करता येईल. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात माहिती का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवाचा आणि ब्रह्माचा अनादी काळापासून अबोला आहे. आपल्याला कुठे ओळखता येतं? ब्रह्म नाही येत. आणि म्हणून काय म्हटलंय की जीवाचा आणि ब्रह्माचा हा अबोला आहे,
तो नाहीसा व्हावा आणि ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवाला भेटावं म्हणून वेदरूपी वडिलांनी, वेद म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, ज्ञान, तर वेदरूपी वडिलांनी सगळ्या जीवाची दया येऊन हा मंत्र शोधून काढला आहे. म्हणजे कर्म करणाऱ्याच्या प्रमादाने जर यज्ञात काही त्रुटी किंवा कमतरता राहिली तर भगवान विष्णूच्या नामाने ती दूर होते, असं श्रुतिवचन सुद्धा आहे बरं का. आता ओम तत्सत हे नाव पवित्र मनुष्याच्या तोंडात शोभतं असं आपल्याला वाटेल, की कोणी ओम तत्सत असं म्हटलं की तो चांगला मनुष्य असेल, त्याच्या तोंडात हे नाव शोभेल. पण मग पापी माणसाने काय करावं, त्याला काही दुसरं नाव वगैरे सांगितलं काय आहे का, तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. म्हणजे ओम तत्सत या नावात तीही शक्ती आहे. म्हणजे कशी आहे, तर असत्याकडून सत्याकडे नेण्याची शक्ती या मंत्रात आहे. पापाकडून निष्पापतेकडे ते नाम नेऊ शकतं. जीवनाची हळी अशीच हळूहळू शुद्धी होत जाते. अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंत म्हणतात, अश्रद्धेने जो यज्ञ केला जातो, जे तप आचरलं जातं किंवा कर्म केलं जातं त्याला असत असं म्हणतात. जे सत नाही ते असत. असं कर्म हे अर्जुना या इहलोकातही लाभदायक होत नाही आणि मोक्षही मिळवून देत नाही. याचा अर्थ परमात्म तत्वावर ज्याची श्रद्धा नाही त्यांनी केलेला त्याग, आचरलेले तप म्हणजे घेतलेले श्रम, केलेली सगळी लहान मोठी कर्म ही व्यर्थ जातात. म्हणजे करूनही न केल्यासारखी होऊन जातात. म्हणून विनोबांच्या शब्दात सांगायचं तर आपण पाप टाळण्याचा प्रयत्न करावा. ती टाळता आली नाहीत तर हृदय रडेल, मन तडफडेल, मग परमेश्वराची आठवण होईल. तो काय करतोय, तो कौतुकाने पाहत उभा आहे. त्याला म्हणा, मी पापी आहे म्हणून तुझ्या दारी आलो आहे. पुण्यवानाला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे कारण तो पुण्यवान आहे आणि पाप्याला ईश्वर स्मरणाचा अधिकार आहे कारण तो पापी आहे. आपण इथेच थांबू. हरिओम तत्सत.